वा, म्हणजे त्याच्यावर लिहिलं आहे ॲक्च्युली रिफ्रेश युअर मूड आणि मस्त रिफ्रेशिंग वाटतंय. त्यात खूप छान आहे. आलात ना तुम्ही नादब्रह्मला, हे ना मस्ट ट्राय आहे. हाय हॅलो नमस्कार, मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते ब्लॉग्स विथ सोनालीमध्ये. आज मी तुम्हाला पुन्हा एका खास ठिकाणी घेऊन आलेली आहे. तर आज मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन आलेली आहे जिथे तुमची बजेटमध्ये त्याशिवाय हेल्दी अशी पेटपूजा होणार आहे. हो, अगदी बरोबर ऐकलं. तर आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पुण्यातल्या मोशी ब्रांचच्या नादब्रह्म इडली या ठिकाणी. आता इथे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये हेल्दी अशा इडली आलेल्या आहेत. तर आता त्याच आपण आज टेस्ट करून बघणार आहोत. तर चलो. मोशीतली जी स्कायलँड बिल्डिंग आहे म्हणजेच बोराडे वस्ती, त्या ठिकाणी तुम्हाला नादब्रह्म इडलीचं हे आउटलेट भेटणार आहे. अगदी रोडवरच हे आउटलेट आहे. तर बघा, चला गरमागरम मस्त आता इडल्या खायची वेळ झालेली आहे. तर बघा, हा त्यांचा स्टीमर आहे आणि सगळ्या पद्धतीच्या इडल्या इथं लावलेल्या होत्या आणि प्रत्येक वेळी तुम्हाला हे गरमागरमच मिळणार आहे. तर पहिली आली बटन इडली, मग ही रेग्युलर इडली, त्यानंतर जी मोठ्या साईजमध्ये असते ती थट्टे इडली. तर बघा, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या इडल्या इथे गरमागरम सर्व केल्या जात होत्या. किती छान आणि किती सॉफ्ट अशा त्या इडल्या आहेत बघा तुम्ही. वाव. तर मंडळी, आज आपण आलो होतो मोशीतल्या बोराडेवाडीमधल्या ब्रांचला. तर इथे नादब्रह्मच्या ब्रांचमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये इडल्या आलेल्या आहेत. जसं की तुम्ही माझ्या समोर बघताय, खूप छान छान अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या इडल्या. नादब्रह्मची इडली जनरली फेमस आहे. 10 रुपयामध्ये कुठे इडली मिळते? 10 रुपयामध्ये इतका छान आपल्याला नाश्ता मिळतो फक्त नादब्रह्ममध्ये. आता याच नादब्रह्ममधल्या काही या वेगवेगळ्या इडल्या आहेत, वेगवेगळ्या फ्लेवर्समधल्या इडल्या आहेत. या आज आपण चाखून बघणार आहोत कशा पद्धतीने आहेत ते. तर चला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला त्यांची सांगणार आहे. ही आहे थट्टे इडली. थट्टे इडली तर तुम्हाला माहितीच असेल, खूप छान अशी वरती त्यांची चटणी असते, मस्त असं तुपाची धार सोडलेली असते. त्यानंतर ही आहे त्यांची बटन इडली. खूप छान अशी छोटीशी क्यूटशी अशी इडली असते. लुसलुशीत यांच्या इडल्या असतात जर तुम्ही बघताल तर. आणि इथे तुम्हाला नेहमी इडल्या गरमागरमच मिळतात. तुम्ही कधीही या, इथे पार्सल घेऊन जा किंवा तुम्ही इथे डायरेक्ट खायला या ऑन दी स्पॉट, तुम्हाला इथे गरमागरमच इडली मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे यांचं जर तुम्ही सांबार बघताल तर सांबारसुद्धा यांचं खूप छान आणि टेस्टी असतं. अजिबात जास्त असा तेलकटपणा सांबारला नसतो. खूप मस्त असं वा छान असं सांबार असतं. आता मोस्ट हायलाइटेड म्हणजे आता या तर झाल्या नॉर्मल इडली, आपली रेग्युलर इडली, थट्टे इडली, बटन इडली तर आपण बघितलीच होती. पण आता यांनी नवीन अशा लॉन्च केलेल्या आहेत खमन इडली. खमन म्हणजे आपला ढोकळा तुम्हाला माहितीच असेल. तर तीच अशी खमन इडली यांनी इथे लॉन्च केलेली आहे. हेच झालं. ही आहे शेजवान इडली. शेजवान चटणी, शेजवान लवर जर तुम्ही असाल तर शेजवान इडलीसुद्धा इथे आहे. आणि याच्यासोबत या स्पेशल वेगळ्या चटण्या देखील ते प्रोव्हाइड करतात. आपल्या रेग्युलर ज्या इडल्या आहेत त्यांच्यासोबत सांबर आहे आणि आपली खोबऱ्याची चटणी आहे. पण ही जी इडली आहे शेजवान इडलीसोबत ही वेगळी पुदिन्याची चटणी आणि ही रेड चटणी त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. हे याचबरोबर इथे बघा, तुम्हाला ही आहे बीटची इडली, बीटरूटची इडली. वा, मस्त. आणि बीटची झाली. आणि अप्पेसुद्धा त्यांच्याकडे आलेले आहेत. अप्पेसुद्धा तुम्हाला इथे व्हेजिटेबल्स अप्पे मिळणार आहेत. जनरली आपण अप्पे जे घरी करतो ते मिश्र डाळींचे असतात, वेगवेगळ्या डाळींचे असतात. पण यांच्या अप्प्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स म्हणजे हेल्दी अप्पे आहेत. हे सुद्धा तुम्ही इथे येऊन आता ट्राय करू शकता किंवा पार्सल घेऊन जाऊ शकता. तर चला, आता मी हे एक एक टेस्ट करणार आहे. ह्या नॉर्मल इडल्या तर बेस्ट असतातच, पण आता ही खमन इडली, शेजवान इडली या मी खाऊन बघणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे या कशा पद्धतीने इडल्या आहेत ते. वा, खूप छान आहे. तांदूळ आणि रव्यापेक्षा जर तुम्हाला काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल किंवा तुमच्या मुलांना अजून हेल्दी काहीतरी द्यायचं असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे. खूप छान. वा, मस्त. शेजवान इडली. बीटरूट तर मी खाल्ली मगाशी, बीटरूट पण छान आहे. जे इडलीचा फ्लेवर आहे ना कुठेही सुटलेला नाही. जी इडली लागते ना प्रॉपर, जी आपण तांदळाची खातो ती इडली प्रॉपर लागते. पण तो एक थोडासा टच आता याला खमनचा, आता हा प्रॉपर शेजवान फ्लेवर येतो आहे. इडलीचा टेस्ट आहे तशीच आहे, फक्त तो हलकासा फ्लेवर त्याच्यात उतरलेला आहे. त्यामुळे खूप छान आणि वेगळं आहे काहीतरी. मस्त. अप्पे खाऊन बघते आता. व्हेजिटेबल्स अप्पे. अप्पे तर जनरली डाळीचेच खातो आपण. मस्त. खूप छान आहेत अप्पे पण. मस्त असे सॉफ्ट आहेत आतमध्ये. म्हणजे चटण्या पण छान आहेत.
मस्त आहे. तुम्ही नक्की तुमच्या या मुलांना घेऊन या. हे पदार्थ ट्राय करायला. हेल्दी आहेत, बजेटमध्ये आहेत आणि खूप मस्त आहेत. तर मस्त अशा इडल्या खाऊन झालेल्या आहेत. पण बाहेर बघा कडक ऊन आहे आणि मला काहीतरी थंड असं प्यायचं आहे. तर चला आता ते आहे का आपण बघूयात. तर काका आता इडल्या खाऊन झाल्यात, तुमच्याकडे या उन्हाळ्यात काय असं थंड असं प्यायला आहे का आम्हाला? मस्त थंड तुम्हाला प्यायला असं आहे, मोजिटो आहे नवीन आलेलं आहे कंपनीचं. अच्छा, मग त्यात काय फ्लेवर्स वगैरे कसं काय? ब्लू ॲपल आहे, ग्रीन आहे. अच्छा, आणि आईस चाय आहे. आम्हाला द्या, बघूयात तरी आपण ट्राय करूया. तशा फ्लेवरच्या इडल्या खाल्ल्यात तशा. हे काय आहे? हे ब्लू. अच्छा, हे ब्लू आहे, हे ग्रीन आहे. हे ग्रीन ॲपल आणि आईस पीच आईस. आता खूप तिने छान एकदम असे स्टँडर्ड आहे. ओके, एकदम छान आहे उन्हाळ्यासाठी, एकदम बेस्ट आहे. उन्हाळ्यासाठी. आता हे सुद्धा यांच्याकडे फ्लेवरमध्ये आलेले आहेत. आता इडल्या तर मी खाल्ल्यात आणि उन्हाळा आहे, मस्त असं मला काहीतरी थंड प्यायचं, रिफ्रेशिंग असं दिसतानाच मस्त असं दिसते. चला आता आपण हे पण ट्राय करूया. लेट्स गो. चलो आता आम्ही ट्राय करतो. ठीक आहे. आता त्यांच्याकडे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे हे मॉकटेल्स होते आणि मला तिन्ही फ्लेवर्स ट्राय करायचे होते, कारण खूप छान असे बघा ना दिसताना, कलर्स किती छान दिसतात, मस्त असे इंटरेस्टिंग दिसतात. आणि म्हटलं चला आता सगळे फ्लेवर्स आपण हे ट्राय करूयात. तर हा आय गेस ते बोलले की पीच आईस टी तो फ्लेवर आहे. मस्त आहे, छान आहे. हा आय गेस ग्रीन ॲपल आहे. वा, म्हणजे त्याच्यावर लिहिलं आहे ॲक्च्युली रिफ्रेश युअर मूड आणि मस्त रिफ्रेशिंग वाटतंय. त्याचा एक सिप घेतला तरी. वा, आई ग, तिन्ही बेस्ट आहेत, खूप छान आहे. आलात ना तुम्ही नादब्रह्मला, हे ना मस्ट ट्राय आहे. मग तुम्ही कोणताही फ्लेवर घ्या, तिन्ही पण बेस्ट आहेत. याचा एक सेपरेट असा वेगळा फ्लेवर आहे, हा पण मस्त आहे, हा पण मस्त आहे. अजून पण बरेच फ्लेवर्स आहेत, सध्या तरी आपण हे 3 घेतले आहेत. आणि आई ग, खरंच रिफ्रेशिंग आहेत या उन्हाळ्यासाठी, मस्त. चला आता मी हे पिते, संपवते आणि नंतर तुम्हाला भेटते. तर बघितलं मंडळी, आज मी इथल्या रेग्युलर इडल्याच नाही पण फ्लेवर इडल्यासुद्धा खाल्लेल्या आहेत. खूप छान अशा फ्लेवर्ड इडल्यासुद्धा आहेत. त्याचबरोबर व्हेजिटेबल आप्पेसुद्धा गरमागरम मस्त तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही इथे कधीही या, तुम्हाला सगळं गरमागरमच मिळणार आहेत. आणि दुधात साखर म्हणजे इथले कोल्ड बेवरेजेस, वाव, ते तर तुम्ही इथे येऊन नक्की ट्राय करा. वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये इथे तुम्हाला ते मिळणार आहेत. मस्त आपण जे वेगवेगळ्या फ्लेवरचे मोहितो जे पिले, खूप छान आहेत ते सुद्धा. आणि अशा कडक उन्हाळ्यात आहा हा, असे मनाला गारवा देणारे, रिफ्रेश करणारे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लवकरात लवकर तुमच्या नियरेस्ट नादब्रह्मच्या ब्रांचला व्हिजिट करा. तर मी आज आले होते मोशीतल्या ब्रांचला. तुमच्या जवळपास कुठली ब्रांच असेल त्या ब्रांचला व्हिजिट करा, नाही तर मोशीच्या ब्रांचला सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर चला व्हिडिओ पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, हेल्दी खा आणि व्हिडिओला अजून सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर आत्ताच सबस्क्राईब करा. थँक्यू.